गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 26. श्री गणेशांना श्री विष्णू लक्ष्मीला म्हणाले, प्रिय, मी तुला अधिक मास व्रताचे उद्यापन कसे करावे ते सांगतो, नीट ऐक. संबंध महिनाभर राधेसहित पुरुषोत्तमाची पूजा रोज करायची असते. कृष्ण पक्षात चतुर्थी किंवा नवमी किंवा अष्टमी तिथीस उद्यापन करावे. नित्याप्रमाणे स्नानोत्तर शुचित्र भोजने पणे पूजा विधी करावा. तो असा की त्या दिवशी श्रीकृष्णाच्या पूजेचा कलश मध्ये ठेवून भोवती 4 दिशांना 4 कलश स्थापन करून संकल्पन, वासुदेव, प्रद्युक्त व अनिरुद्ध या 4 गृहमूर्त्या त्यामध्ये स्थापन सर्वांची पूजा करायची असते. तसेच शक्तीप्रमाणे 30 मेव्हणे किंवा 7 किंवा 5 मेव्हणे बोलावून त्यांना भोजन व दाणे देऊन सन्मान करायचा असतो. कार्यक्रमासाठी मोठा मंडप घालावा. एक मुख्य ब्राह्मण आचार्य ठरवून 4 मूर्तीसाठी जप करण्यास व हवन करण्यास 4 वेगळे विद्वान ब्राह्मण बोलवावे. असे म्हणून विष्णूने लक्ष्मीला सर्व पूजाविधी समजावून सांगितला. तो म्हणाला, या पूजेसाठी शक्यतो भद्रमंडळ 5 धान्याने काढवायचे असते. पूजा संपूर्ण झाल्यावर सर्व ब्राह्मणांना भोजन आणि दाणे द्यावे. वस्त्रे, भूषणे, गायी, छया, छत्र, तिळाची, तुपाची भांडी, पाण्याची भांडी, हरिण, जिन, रेशमी वस्त्रे, कापसाची वस्त्रे, सोने, चांदी, रत्ने, भक्ष्य, भोज्य धान्य द्यावे. भागवत पुराणाचे पुस्तक, फुले, फळे, वेदाचे ग्रंथ आणि प्रत्येक दाम्पत्याला ते अतिसण असे घातलेला एक डब्बा दान द्यावा. डब्बा मोठा असावा. दाम्पत्यांना राधाकृष्ण समजून अत्यंत रुचकर व अनेक पक्वानांचे भोजन द्यावे. स्वस्तपणे जेवणाची विनंती करावी. स्वस्तपण जेवल्यानंतर उत्तम विडे दक्षिणा सर्वांना द्यावे. स्त्रियांना 2 वस्त्रे सौभाग्यवाने द्यावे. हळदी कुंकू द्यावे. सर्व दाम्पत्यांना सीमेपर्यंत पोचविण्यास द्यावे. आचार्याचा व इतर पुरोहितांचा आवश्यक तो सन्मान करून संतुष्ट करावे. विष्णूने ह्या उद्यापनाचा हा सर्व तपशील लोकांच्या हितासाठी लक्ष्मीला सांगितला. हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री विष्णू म्हणे, लक्ष्मी लागून प्रिय, तू सावध ठेवी म्हण. अधिक मास व्रतोत्तपन सांगतो. संपूर्ण पूर्वत्व रीतीस अधिक मास नित्य पूजावे. पुरुषोत्तमासी आणि व्रतपूर्ती व्हावयाचे उद्यापन कीजे. कृष्ण पक्षी चतुर्थी की नवमी किंवा अष्टमीस दिनशुद्धी पाहून विशेष उद्यापन करावे. नित्यव्रत तथापि उठून शौच, मुखमार्जन करून दंतधावन पूर्वक स्नान यथाविधी आचरावे. मग शुद्ध वस्त्र नेसून सुशोभितपणे गृही येऊन अन्न कल्प सोडून प्रजालिते हातपाय त्यावर आचमन करावे. संध्या देवाचरणादिक भावे नित्यव्रत पूर्वहित सारावे. अंतरी द्यावे पुरुषोत्तम. मग सदाचार संपन्न श्रीकृष्ण भक्तिपारायण ऐसे सदा 30 ब्राह्मण पाचारुनिया आणावे. किंवा इतुकी नसेल शक्ती तरी स्वविक्तानुसार निवृत्ती 7 किंवा 500 प्रीती पाचारावे. सादर मध्यांग समय होता प्रातः पूजा समावर घेऊन समस्त मंगलवाद्य गर्जने करीत उत्सव बहुत मांडावा. चतुरस्य किच्च शुभ मंडप वितान मालादिकी स्वरूप ध्वज पताका उभारीज अमुप विपुल दीप लावावे. चतुर्थी बांधावी तोरणे तैसीची मंगल घट ठेवणे. शोभावती वल्लभ बांधणे शोभा करणे सर्वथा. त्या मंडपामध्ये निर्मळ पूजार्थ कल्पिले जे शुद्ध स्थळ तेथे चतुरस किंवा वर्तुळ गोमावे मंडळ करून या. त्यावर एक द्रोण प्रमाण कित कर्दभ किंवा तत्पावमान यथाशक्ती पंचधान्य पूर्ण सर्व तो भद्र करावे. मग त्यावरी 4 दिशास 4 ठेवावे. अर्वन्न कलश धैम राजतकी ताम आशेष किंवा गणेंब असावे. ते वित असोन साष्टांग करावे. स्वशक्तीने अनुसरावे. चतुर्गृह पृथ्व्यात भावे ऐसे धापावे. घटचार मग त्या माझी भरोनी उदक पंचपल्लव घालावे. अनेक आणि सद्वध्ये विष्णूने सुरेख सुखी श्रीफळे ठेवावी आणि त्या घटाठाई क्रमाने एक देवता स्थापावी. जाण सकर्षण वासुदेव प्रद्युत तैसाच चौथा अनिरुद्ध. मग तो व्रतारंभी प्रथमच राधिकेस पुरुषोत्तम परज्योती परधार कलशावरी स्थापिलेसी. ते कलशासह दोकरी अनुनी सर्वतो भद्रावरी 4 कलशाच्या अभ्यंतरी स्थापून या साचार वेदांगवेता ब्राह्मण मुख्य आचार्य करावा. जाण आणि जपा लागी महाविद्वान 4 ब्राह्मण वरावे. तया लागी एकेका कारणे 2 द्यावी. वसन मृदिकादक करभूषणे तीही अर्पणे यथाशक्ती. आणि नाना वस्त्र भूषेदिकेचे अलंकार करून या आचार्यासी देहशुद्धीर्थ विधानेसी प्रायश्चित आचरावे. तदनंतर श्रीसहित बसून एकाग्र चित्त पूर्वत विधीने साध्यत भवपूजन करावे. पंचामृत स्नान पूर्वक उपचार अपिज सकळी कपश्य भोज्य लेह पेयादिक नैवेद्य अनेक समर्पावे. आणि 4 विप्राकडून चतुर्गृह जप कीजे. जाण 4 दिशाही 4 महान दीपक्रमाने उजळावे. तदनंतर नरिकेळे आणि यथालब्ध अन्नफळे तैसीच पंचरत्ने ओजवळे करसपुष्टी घेऊन या. त्यात गंधपुष्पासन
ता नीर घेऊन या मग सदार जाणू टेकून भूमीवर अर्ध सादर समपावे देवदेवन स्तुभ्यमिती मंत्रे अर्ध्य द्यावे प्रीती. नंतर श्री भगवद्गीता प्रति नमस्कार करावा. मग वाद्य गीत नंदन स्तोत्र पाठ पुराण पठन आणि शस्त्र चामर आदी संपूर्ण राजोपचार अर्पावे. मग पुष्पांजली समर्पुनी प्रार्थना कीजे हस्त जोडून यथासहित कृष्णाचे मनी ध्यान करीत साचार रात्रो करावे जागरण. प्रभाती पुण्यचे स्नान करून नित्य नियम सर्व सारून पूर्ववर्च पूजन करावे. मग भक्तिभावे यथाविधान नाम मंत्री करावे हवन. तदनंतर सारुनी दर्पण कीजे मार्जन यथोक्त इतुके कृत्य झाल्यावरती श्राद्धेसह भगवंताप्रती निराजयामी देवेश निमित्ती मंत्रे आरती कीजे. मग राधेसह पुरुषोत्तमाशी धावून या शुद्ध मानसी सुगंध पुष्पांजली तयासी सादर पूर्ण अर्पावा आणि स्वस्त्रीसह भूमीवर कीजे साष्टांग नमस्कार. तदनंतर जोडून कर प्रार्थना सादर करावी. तुका विधी झाल्यानंतर ब्राह्मणेशी पूजने सादर सुवर्णासहित पूर्ण पात्र दान द्यावे यथाविधी आणि स्वपत्नीक आचार्य ब्राह्मण पूजने द्यावी. बहु दक्षिणा वस्त्रे भूषण अर्पुनी नाना तयाचा मना तोषवावे आणिक द्यावे. ग्रोम प्रधान सुशिला गाय सुलक्षण बहु दुर्धवती आणि तरुण चतुर्स्तनी स्त्रवत त्राम्य सृष्टी निरोगी साचारी न्यायजित पुष्ट शरीरी स्वर्णयुगी शर्णशृंगी रौम्य खुरी वस्त्रालुंगी सुशोभित ऐसी धेनू द्यावी. एक ऋत्विज पुजावे सकळिक वस्त्रे पुष्पणे घेऊन अनेक दक्षिणा द्यावी तयासी यथाशक्ती दापत्या लागून भूषणादिकी पूजन. अष्टविध पदाचे दान यथाविधी कीजे आणि तिलपात्र घृतमात्र दलपात्र उपानाह शत्र सोपस्कर स्त्रिया पवित्र उन्हा वस्त्रे कपल रेशमी वस्त्रे कृष्णा जनिन कर्पास वस्त्र रजत सुवर्ण नाना रत्ने भक्ष्य भोजन तेसीच धान्य सर्वही इत्यादी दाने यशाशक्ती भावे द्यावी. दंपत्याप्रती श्रीमद भागवत दान प्रीती वैष्णव द्विजाशी पै द्यावे. आपणा शक्ती असेल तरी विलंब न कीजे क्षणभर आयुष्य चंचल बुधापरी येसी अंतरी विचारावे. श्रीमद भागवत साक्षात भगवत स्वरूप आहे अद्भुत. हे जे वैष्णव ब्राह्मण प्रत दान देतात भक्तीने ते कोटी कुळाशी उद्धरून अप्सरागणयुक्त विमाने अनायासे आरूढोने जातात गोलोका लागून. श्रीमद भागवत दाना समान इंदरे अनेक नाही दान याने साक्षातची भगवान राधा रमण तोषतो. सहस्रावधी कन्यादाने की वाजपेय शतकरणे की धान्यासहित क्षेत्रे देणे की तुळादाने शतावधी ही महादाने अष्टविध ही दान देणे चारी वेद इत्यादिक जी कर्म विविध पुण्यफलद असती ती भागवत दानाच्या षष्ठशाशाशी न तुडती दान निश्चयशी. तस्मात मानवे बहु प्रयत्नेसी भागवत दान कीजे आणि त्रिशस्त्र पदाकारणे भावे द्यावी. अपुपदाने तयाचा प्रकार कैसा करणे सांगतो एके समस्त अडीच प्रस्थाचे विशेष कास्य संपुट द्यावे 30 प्रत्येका माझी 33 अपूप सरस घालावे. त्या पालागी प्रत्येकी शिरे असतील पै तितुकी वशशास्त्रे सुखी दाते कैकुंठी असतात वसतात. मग तेथून गोलाकाठाई जाऊन सुखे वसत अक्षय जेथून पुनरावृत्ती नाही. ज्योतिधर्म सनातन जो असो ऐशी अपुपदाने करावी. वित्तस्थाया विने केवळ निर्धन असेल त्याने शक्तीप्रमाणे कीजे अडीच प्रस्थाचा संपुट एक त्यात 33 अपूप सुरेख घालून या. विधीपूर्वक दान द्यावे. एकासी किंवा अपूप सामग्री समस्त अपक्रीच घालून सपुष्टात श्री पुरुषोत्तम प्रित्यर्थ दान द्यावे यथाविधी. मग आमंत्रित दापत्य लागून सुभोजन देतो म्हणून पुरुषोत्तमाच्या सानिध्याने संकल्पजने करावा. अनेक प्रार्थने अशी कृष्णाशी भावे स्मरत शुद्ध मानसी त्या सर्वही द्विज दापत्यासी हर्ष वदिवित पूजनीय. त्या ब्राह्मणरूपी श्रीहरी आणि स्त्रीरूपी राधिका सुंदरी आहे ऐसे मानून अंतरे भोजन द्यावे. उत्तम अमुप मोदक मांडे विगर पोळ्या लाडू करंजा सुंदर जिलेब्या उंडे मोतीचूर साधने आणि अनरसे सेवया बोडवे बासुंदी दूधपाक आणि क्षीरसाधी पुऱ्या कडबू घारगे बुंदी इत्यादी अनेक पक्वाने साखर भातही भात अनेक भजी शिंगोडी माश वटक
माश वटक अल्पाब्दी शाखा रुचिक साडगे फेण्या पापड पाटवड्या विविध बेसने मुद्रांधिक रुचिक वराग्ने यायती मुरब्य अनेक पाने तैसीच नाना पंचामृते श्रीखंड लापसा नाना परी कढी सारे अनेक सांबारी लिंबू अद्रक कोथिंबीर दूध दही घृतमंड आणि शौचपेय चव्य पदार्थ नाना चटण्या लोणची बहुत शत्रा द्राक्षत्री फळे मुळे अदृत नाही गणित तयासी ऐसे पदार्थ नाना परी पिरिवेशून या पादरावरी पोषण करुणे पाद्रे सारी पृथ्वी उदक सोडावे राधाकृष्णापन्नमस्तू म्हणून तया सांगावे भोजना लागून मग पाणी पल्लव जोडून मृदू वचने विनवावे स्वादू स्वादू हे पदार्थ आपणासाठी केले समस्त तरी आनंदे बैसोनी स्वस्त तृप्तीपर्यंत भक्षावे ह्या सर्व सिद्ध पदार्थातून उचलले ते घ्यावे मागून अंतरीन की जे अनमान विपुळ संपूर्ण आहे तुम्ही अनुग्रह केला आजी धन्य झालो त्रैलोक्य माझी मम जन्माचे सार्थक सहजी झाले असे साचार ऐसी करून या प्रार्थना मग भोजनोत्तर त्या ब्राह्मणा यथाशक्ती देऊन दक्षिणा तांबूले द्यावी सादर मृग यला लवंग कपूर जायपत्री जाती फळ केसर कस्तुरी कंगोड सुद्धा साधीर आणि नावल्ली तळे ऐसे सर्व पदार्थ मिळून उत्तम तांबूल होते जाण ते भगवंताशी प्रिय मानून ब्राह्मणा लागून अर्पावे ऐसे तांबूल विज्रासी जो आहे अर्पिती भक्ती भावेसी तो भोगुनी सर्व सौभाग्यवती अति मोक्षास पावतो असो मग त्या विप्राचे हाती मोदक द्यावे बहुप्रीती आणि यशाविधी तत्पद निप्रीती द्यावी सौभाग्यवाने मग ग्रामसीमेपर्यंत भावे त्या दपत्यात प्रते बोळवावे ते या वंदुनिया भावे परत यावे सदनासी मग पुरुषोत्तम सन्निध्याने एकाग्र चित्ते बैसोने मंत्रहीनेती मंत्रे करूने जोडूने पाने पार्थावे आणि यस्य स्मृती येती मंत्रेसी वंदुनिया पुरुषोत्तमासी निर्णते सर्व संपूर्णतेसी पाववावे साचार मग सकळ बुडता लागून यथा विभाग अन्न वाटून सर्व स्वजनासह आपण शेवटी भोजन करावे प्रिय हे उद्यापन तत्वता तुझं कथिले असे आता परी हे मध्येच गेले असता पुढचे वर्तन सांगतो शेषदिनी प्रत्येक दिवशी प्रथम दिनी स्थापित कलशी राधिकेसह पुरुषोत्तमाशी नित्य वर्तित पूजून या पुढे दंश होता प्राप्त सर्व रात्र जागर करीत पुरुषोत्तम मूर्ती राधेसहित यथाविधी पूजून या अति करावा नमस्कार मग आनंद प्रीती सादर त्या भगव मूर्तीचे सादर विसर्जन करावे आणि त्या मूर्तीसह वर्तमान आचार्यासी द्यावे पीठदान आणि यथायोग्य अन्नदान स्वइच्छेनुसार करावे जैसा कैसाही उपायेसी हे व्रत कीजे अधिक मासी वित्तानुसार भक्ती वावेसी विविध दाने कीजे नारी अथवा धन जे कोणी करीत मास व्रताचरण दुःख दारिद्र्य तया लागून प्राप्त नव्हे कदाच आणि तयाचे सर्व मनोरथ येथेची पूर्ण होईन त्वरित अति बैसोनी विमानात गोलोका जात निश्चय इति श्री अधिक मास महात्मा सार बृहन्नदीय प्रथमाधार सज्जन श्रोते एकत चतुर षष्ठ विशुद्धमोध्याय गोळा हरे नमः इति षटविशदीमोध्याय समाप्तः हरे नमः गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। अध्याय 27 श्री गणेशाय नमः। पुरुषोत्तम मासाचे व्रत कसे सर्वश्रेष्ठ आहे ते लक्ष्मीला सांगून विष्णू पुढे म्हणाला, ज्यांना महिनाभर पूजा आणि सर्व व्रत करता येत नसेल त्यांनी काय करावे ते सांगतो। त्यांनी एक काहीतरी नियम धरावा। स्नान दान जप तर्पण पुरा श्रवण देवपूजा तेलाचा त्याग भूमिशन पात्रावळीवर जेवणे असे अनारसे दान करणे एकच धान्य खाणे नखे वाढवणे केस वाढवून देणे देवापुढे सतत दिवा लावणे दाम्पत्य भोजन अनवाणी चालणे एक धान्य वर्ज करणे आवळीच्या झाडाखाली स्नान करणे फलत्याग मीठ वर्ज करणे तीळ धान्य तांबूल सोने रुपये दान देणे भागवत ऐकणे उपोषण करणे काही न मागता मिळेल ते खाणे नस्त्र भोजन धारणा पारणा एक वेळ जेवण केवळ अविष्य अन्न खाणे तुलसी पूजा कृष्णाचे नाम घेणे शाळेग्रामची पूजा करणे पूजा न केलेल्या मूर्तीची पूजा करणे सामिक्ष धान्य त्यागणे अशुद्ध अन्न टाळणे परद्रोह परनिंदा न करणे सदाचार करणे अशुद्ध लोकांशी न बोलणे सज्जनाशी निंदा न करणे दृष्ट पडलेले अन्न न खाणे स्त्रिया गायी महंत वत्रस्थ देवदेवता राजा ब्राह्मण वेद यांची निंदा न करणे अशा प्रकारे विविध नियम विष्णूने सांगितले व त्या नियमाचे माणसांती विसर्जन कसा प्रकारे करावे ती सर्व माहिती लक्ष्मीला सांगितले। हरे नमः गोपाल कृष्ण भगवान की जय।
गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 27. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायीचे वर्तमान कथिले मास व्रतोत्तापान जेणे आचरित व्रता लागून पूर्णता होय साचार. आता पुन्हा वैकुंठ विहारी रमेसी म्हणे गे प्रिये सुंदरी ते पूर्वाक्त मासव्रत निर्धारी सर्व उपरी पैसे पे. हे पुरुषोत्तम मासव्रत यथोक्त विधीने आचरत तया पाहताची यमदूत पडोने जात दिगंतरी सिंहा लागी विलोकुनी जैसे गत पडती राणी की वैनतेया पाहता क्षणी सर्प विवरी जातात की उदेताची दिनपती विभा भीते सर्व लपती तैसीच यमदूताची गती होय व्रती देखताच यथोक्त मासव्रत करीत तदगी सर्व तीर्थ वसत आणि पुण्यक्षेत्रे देवता समस्त त्याही राहत तेथेच तयाच्या पुण्या नाही पाप नाना दुःखे दरिद्र पाप समूळ नासूने आपोआप पुण्य स्वरूप होते ते. पुरुषोत्तमाच्या सेवेविषयी जयाचे मन निश्चळ राही त्या लागी विघ्न कदाही स्पर्शू न देई भगवान. हे अधिक मास व्रत करीत ते यत कृतापी वसत तयापुढे पिछाच प्रेत भूतादी न येत कोणीही नानाशत यज्ञाहूनही हे मास व्रत श्रेष्ठ राही. कृतज्ञ स्वर्ग प्राप्ती होई आणि हे तो गोलोका. हे मास व्रत यथाविधान जो भक्तिभावे करीतो जाण तयाच्या फळाचे सर्व वर्णन शेषानिश्चेनेही नव्हेच. ऐसे पुरुषोत्तम व्रत सर्वाहुनी श्रेष्ठ अत्यंत म्हणून प्रत्येक अधिक मास सर्व यथोक्त आचरावे. परी तुके नवे कोणाचेनी त्यांनी काय करावी करणी ती सांगतो. एक जप तर्पण पुराण श्रवण देवपूजा त्रैलोक्य तो एक साजगी एकाग्र चित्त करून या. अधिक मास येता क्षण काही नियम धरावा जाण स्नान दान जप तर्पण पुराण श्रवण देवपूजा त्रैल त्याग भूमिशयन एक जाती पत्रावली भोजन अपुपदान नखे केशधान यज्ञान्य भोजन तैसेची नित्य दीपदान सांग दैपत्य भोजन उपान त्याग ध्यान वर्जन नियम अवैग शात्री स्नान नियम फलत्याग लवण्य वर्जन तिल तांबूल धान्य विधान हेम रौम्य सौभाग्य वायन भागवत श्रवण तैसेची उपोषण यायचित भक्त धारणा पारण एक भुक्त अविशासन मौन व्रत तुलसी पूजा यथाविधी श्रीकृष्णा नाम संकीर्तन शालिग्राम शिलाचन पूजित मूर्तिपूजन इत्यादी पूर्वोक्त नियमे जे तयातुनी स्वेच्छानुसार 1 2 3 4 स्वशक्त्यनुरूप साचार नियम द्यावे यथाविधी. नियमाचे भंग न होई तैसे वर्तावे सर्वदाही. नियमभंगे पूर्वाजितही पुण्य जाते विलयासी. एकही नियम केल्याशिवाय अधिक मास जयाचा व्यर्थ जाय तया दारिद्र्यादी दुःखे अतिशय प्राप्त होत. निश्चय यास्तव येताचे अधिक मास त्रिशो उद्देशून पुरुषोत्तमास एकतरी नियम विशेष मानवी अशक्य कीजे. जे कोणी अधिक मासी एके किंवा अनेक नियमसी आराधिती पुरुषोत्तमाशी अखंड तयाशी सुख होय. इंदिरे आता अधिक मासी मनुष्य प्राप्ते ज्या नियमासी अवश्य पाडावे ते तुझशी सांगतो. एक साचार राजिका राजमाश द्विद्वल मधुर मास काजी तिल तौल पलाडू लशुन मुस्ता मूल छत्राग शुगर गुंजन आणि मादक वस्तू संपूर्ण अधिक मासी सोडाव्या जाण. तितुक्या वस्तू आमिषाभिधान तितुक्या समस्त वर्जाव्या. प्राणाग चूर्ण ते आमिष फळा माझी जंभीर आमिष धान्या माझी मसुरा आमिष अन्ना माझी शिळ अन्न अजा महिषी गोदुग्धाऊन अन्न दुग्ध आमिष दान द्विज विक्रीत रस संपूर्ण आणि भूमिजल वन आमिष ताम्र प्रादस्त्य गव्य विशेष त्यासी बुध म्हणती आमिष अमार्था पालित अन्न अवेश तेही आमिष बोलती जे असो परद्रोह परनिद्रा अधिक मासी वर्जावी सदा परदारगा मन कदा करू नयेची साचार शल्यदृष्ट भावदृष्टान्न क्रियादृष्ट शब्ददृष्टान्न दग्धान्न द्विपाजितान्य अधिक मासी वर्जावे. द्विज त्रिटपती तल्मेशाशी राद्र्याशी आणि वेदबाह्याशी तेवीच सर्व रजस्वलाशी अधिक मासी बोलू नये. आणि तई पाहिलेलं अन्न काककृष्ट आणि सुतकान्य तेही अधिक मासाची जाण बसू नये कदापि. वेद द्विज भूपाळ स्त्री गोव्रती महत निर्मळ याची निंदा कदा काढ अधिक मासी करू नये. ऐसे विशेष नियम समस्त पाळले असता अधिक मासात साक्षात भगवान यदाकांत पुरुषोत्तम तोषतो. श्रीमद भागवत अधिक मास भावे एके नित्य नेहमीची तयाचे पुण्य वर्णावायासी चतुर्भुक ही शकेन. आणि पुरुषोत्तम मासात जे शाळे ग्राम शिळेप्रत तुळशी दळ
तुळशीदळ लक्ष पूजित तयाचे पूर्ण अनंत असे इंद्रिय जे अधिक मासात एकाग्न भशन व्रत करीत ते चतुर्भुज होऊन त्वरित परमगतीने पावती. एकाग्न व्रता परते काही इतर व्रत पवित्र नाही. एकाग्नेचे सिद्ध मुनीही निर्वाण पद पावले. अधिक मासी नक्त करीत ते मानव नराधीप होत आणि सर्व सुख भोगून येत मोक्षाप्रद पावते. नक्त भोजी नर निर्मळ सर्व पुण्यात्मा होय केवळ. प्रतिदिनी अश्वमेधाचे फळ लाभे सकळ तयाशी. असो ऐसे हे नियम चांग इंदरे तुझ कथिले अभंग. आता गृहीत नियम त्याग विधीपूर्वक सांगतो. नक्त भोजी मानवे पूर्ण अति करावे ब्राह्मण भोजन. या चित्ताचे उद्यापन स्वर्णदान हे होय. अमावस्यासन मानवे सदशिनाक गोदान द्यावे. क्षात्री स्नान नरे करावे. दधी किंवा दुग्धदान ज्या फळाचा धरावा नेम ते दान द्यावे उत्तम. तेने सांगता होनी परम फल निसीम लाभते. तैल स्थाने घृतदान द्यावे. धृतस्थाने दुग्धदान करावे. धान्य नियम सांगतार्थ धावे. गोधूम थाली तंडूल भूषयन करता नरारे. सपरिच्छिद शय्या देणे आपणा आणि पारसी जयाने. अत्युत्तम शुक होय पत्रावळीवरचे भोजन तयाचे ऐसे उद्यापन. धृत शंकरासह उत्तम मान्य जेऊ घालणे ब्राह्मणासी. मौन भोजन जे करीत तै शेवटी सांगतार्थ घंटा आणि हिरण्यसहित तिलदान देऊनी या धृत प्रचुर उत्तपाने जेऊ घालणे. दपत्याकारणे नख केशर मानवाने दान देणे. आदर्श उपान हत्यागाची सांगता. उपान हदाने होय तत्वता. लवण्याचा परित्याग करीते. नाना रस दान द्यावे. दीपदान व्रताच्या अंती कराया संपूर्ती. पात्रासहित दीप निवृत्ती दान द्यावा विप्रास. फलप्रयाण ताम्रपात्र त्यात घालावे धूत पवित्र. सुवर्णवर्ती घालून विचित्र दान द्यावा दीप तो. धारणा पारणा सांगतार्थ अति सवस्त्र कांचन पेत मृन्मय किंवा हेमा निर्मित अष्टकुंभ समर्पावे. आणि शत्रुपान हास वर्तमान निशंत मोदक द्यावे दान. तैसेची एक वृषभ महान दान द्यावा यथाविधी. एषा परी नियम सांगता यथाविधी केली असता गृहीत नियमाची होणे पूर्णता. यथोक्त फळ लाभते. आणि उक्ती विधी साधनार्थ जरी का कोणी असमर्थ किंवा वेळी यथोक्त पदार्थ दुर्लभ होत निर्धारे तरी मग काय करावे ते सांगतो एक आघवे. केवळ विप्रास ये पूजूनी भावे. द्यावी दक्षिणा यथाशक्ती आणि तयाच्या मुखे करून व्रतपूर्ती वदवावी. जाणत विजवाक्य धर्शरण तत्वशन यथोयुक्त पूर्ण व्रत होय. आणि प्रिय अधिक मासात शिवपुरुषोत्तम प्रित्यर्थ नियम घेऊन यथोक्त जो पदार्थ वजिलासी तो पदार्थ अधिक मासादी दान देऊन विप्राप्रती निर्मुख्य घेऊन एकूण व्रतपूर्ती नंतर स्वयं भक्षावा. ऐसा गृहीत नियम त्याग करता घेऊन यथासांग. यथोक्त नियमाचे चांग भववक्तृते लाभते फळ. दक्षिणा देऊन विप्राप्रती तन्मुखे एकावी व्रतपूर्ती. व्रताती दक्षिणा न अर्पिती ते पै पडिती नरकात. आणि व्रतवैकल्य भावने महाकुष्ठी होती जाण. तस्मात दक्षिणा देऊन व्रतपरिपूर्ती वदवावी. ऐसे भक्तिभावे करिता सकळ व्रतफळे आता. आणि आनंद वाजवेचा तत्वता. फळ लाभते निश्चय. सकळ पापे होती दहन. मनोरथपूर्ती संपूर्ण. आणि अति मोक्षसदन लाभते जाण साचारे. इंद्रिय ऐसा अधिक मास पूर्ण फलदाता आहे विशेष. एक दंत एक इतिहास सांगतो एके सादर तू. ऐसे बोलून दामोदर कथा सांगू लागला मधुर. तेची विवरण सुंदर. पुढच्या प्रसंगी होईल पा. इति श्री अधिक मास महात्मा सर बृहनारदीय पद्माधार सज्जन श्रोते एकत चतुर सप्तविंशतितमोऽध्याय गोढा. इति हरे नमः इति सप्तविंशतितमोऽध्याय संपूर्ण समाप्तः. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 28. श्री गणेशाय नमः. विष्णूने लक्ष्मीला आणखी एक कथा सांगितली. सोमवर्षाचा राजा सुमती राजाचा जगात प्रसिद्ध होता. तो शूर भक्तिमान दाता प्रजापालक होता. सुष्टमती ही त्याची पत्नी होती. दोघांना त्याच्या पूर्वजन्माचे स्मरण होते. एकदा अंगरीस ऋषी त्यांच्याकडे आले. राजाने त्यांच्या आदराने स्वागत केले व काही सेवा सांगावी म्हणून विनंती केली. ऋषींनी त्याला धन्यवाद दिले व त्याला प्रचंड वैभव कोणत्या सत्कर्माने प्राप्त झाले असा प्रश्न विचारले. राजा म्हणाला, मुनिवर्य, मी पूर्वजन्मात वीर नावाचा वैश्य होतो. तो चोऱ्या
चोऱ्या करी, वेश्यागमन करी, ब्राह्मणाची गायीची हत्या करी. त्या पापामुळे माझी सर्व संपत्ती गेली. मी अरण्यात गेलो, वाटमाऱ्या करू लागलो. एकदा भूक तहानाने व्याकुळ होऊन मी एका जागी बसलो होतो. तेथे एक तलाव व विष्णूचे मंदिर होते. तो तलावाचे पाणी पिऊन तृप्त झालो. माझी पत्नी सुष्टुमती त्यावेळी कुलीना नावाची माझी भार्या होती. तिलाही तिच्या माहेरी आश्रय मिळाला नाही. तीही गाव सोडून त्या रानात शिरली व योगायोगाने तेथेच आली. मला तिची दुर्वस्था पाहून फार वाईट वाटले. तिला मी फळे आणून दिली, पाणी दिले. ती फार थकली होती, खुश झाली होती. तिने माझा कुमार्ग जाणला. मी रानातही हिंसा कर्म करतो हे पाहून तिने मला या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तिने सन्मानाचा व विष्णूच्या भक्तीचा उपदेश मला केला. मी त्यावेळी आलेला अधिक मास जाणून माझभर भक्तिभावाने व्रत केले. त्यात माझी स्त्रीही सहभागी झाली. पापाचरण सोडले. त्या व्रताच्या योगाने आम्हाला या जन्मी मोठे वैभव प्राप्त झाले आहे. अंगिरस मुनींना राजाने आपले पूर्व पुण्य सांगितले. विष्णू म्हणाला. त्यानंतर अंगिरस मुनीच्या सांगण्यावरून राजाने त्या जन्मातही अधिक मासाचे व्रत चालू ठेवले व मरणोत्तर तो गोलोकात गेला. वाल्मिकींनी ह्या कथा दृढधन्वा राजा व गुणसुंदरी यांना सांगितल्या व राजाने केलेला पाहुणचार स्वीकारून तो तेथून निघून गेला. दृढधन्वा राजा मग संसाराचे असारत्व ओळखून पत्नीसह तपश्चर्यासाठी वनात गेला. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. अध्याय 28. श्री गणेशाय नमः. हो सकळ श्रोते सज्जन, एका कथा परम पावन वैकुंठ विहारी भगवान लक्ष्मी लागून सांगत. विप्रेपूर्वी युगात सोमवंश प्रज्ञ विख्यात. सप्तदिवा पृथ्वीचा नाथ सुमती नामे रुंप असे. तो धर्मात्मा, दाता महान, शांतदात, सदाचार संपन्न, सर्व समाधी भूषित, पूर्ण हरिकृतीहीन, सर्वदा सदा श्री हरिभक्त तत्पर, हरिपूजा करी निरंतर, हरिकथा श्रवण सादर, हरिचीच करी शुश्रूषा, पूज्य जनाशी पूजित सतत, सर्वभूतहिता विषयरत, पुत्र वर्जा प्रजा पाळी समस्त, एवं गुणसंपन्न असे. तयाशी स्त्री महाभाग्यवंती, सर्व लक्षण संपन्न सती, तियेचे नाम सुष्टुमती, सर्व जगती विख्यात. ती दोघेही भक्तिपारायण, तयासी पूर्वजन्मीचे स्मरण, प्रति अधिक मासी यथा विधान पूर्वोक्त व्रते आचरिते. अन्नदान सदा करीती, उदकदान सर्वदा देती, वापी कृप तडांग बांधती, प्रसाद निमित्ते असंख्यात, ऐसे वागता निरंतर, कीर्ती पसरली त्रैलोक्यभर. एकदा अंगिरस ऋषीश्वर तया पाहावया निघालाय. सवे असती शिष्य पहुत, राजगृह आला अवचित, पाहुणी राव स्वस्त्रीसहित, सामोरा त्वरित पावला. अभयंती मुनीशी यदूंनी आणून बैसविला. सिंहासनी आणि पाद्यादी उपचारांनी भक्तिभावे पूजिले. श्री वंदुनी पादोद काल, राव निचासनी बैसला. जोडून हस्तकमळा बोलू लागला सादर. सुमती म्हणे. हो मुनीवर, तुमचे येणे झाले मम घरा, याची ये योगी आजी मी बरा कृतकृत्यात झालो. सज्जनागमन सुखकारक, ऐसे बोलती संत लोक. तेथे संताचे प्रेम अधिक, संपदा सकळी येत तेथे. संत प्रेमे सत्कृती चढे, संत प्रेमे बहुधन जोडे, सत प्रेमे संतती वाढे. सुबुद्धी मोडे सत्प्रेमे, जे सद्य वतती सतत, त्यावरी दया करीती संत. संत जनापरी द्यावंत, नाही स्त्री जगात कोणीही. सत्पादोदक श्री धरती ते सुनात्री सकळ तीर्था, या तयापरी पुण्यात्मे जगती नाही निश्चिती जाणते. ऐसे तुम्ही संत महान, तुमचे झाले मद दर्शन, म्हणून आज मज समान नसे धन्य कोणीच. मम पुत्र दारा संपत्ती, आणि तेही अर्पिला तुम्हा प्रती. तरी कोण कार्या योजून चित्ती आगमन केली ती सांग. स्वामी जैसी कराला आज्ञा, तैसात मी वर्तन जाना, तरी कृपा करुण करिना घना. ऐसे रायाचे नम्र भाषित, ऐकुनी मुनी अति हर्षित, तयाच्या अंगी फिरवून हात बोले. उचित एक ते मुनी म्हणे. राया तू सापत्त बोलेलासी ते तूच उचित. विनययुक्त सज्जनप्रत, श्रेय समस्त लाभते. धर्म अर्थ काम मोक्ष विनय लाभती. प्रत्यक्ष विनय होय गोलोकाध्यक्ष, विनय लाभे सर्वही, विनय नाही लाभत. ऐसे काय आहे जगात. राया तव विनय मजप्रद, आनंद बहुत झाला असे. सर्वदा असो तव कल्याण, हे मम अमोघ्य आशीर्वचन. राया मी तुझा करीतो प्रश्न, तयाचे उत्तर सांग मज. तू सदाचार रत, सर्वश्वर संपन्न सुशोभित, आणि ही भार्या सतत तू व्रते बहुत करीत आहे. ऐसा तुम्हासी विलोकून मज संतोष झाला महान. म्हणून राया तुझा लागून प्रश्न करीत आहे मी. श्रीहरीचे व्हावया प्रीती, व्रतादी उपाव बहुत असती, परी कवने ही ऐसी तुझ प्राप्ती घाली ते मज सांगिजे. ऐसे ऋषीचे वचन ऐकून सुमती राजा हस्त जोडून म्हणे. हो मुनित्रा, मज लागून जे का प्रश्न लिहिते ते आमुचे अद्भुत चरित तुम्हा सांगतो. एक समस्त मुनिवर्या, मी पूर्वजन्मात वीरनामा वैश्य होतो. ते
म्या पापे केली बहुत, विप्र द्रव्ये हरावी सतत, गाठी निरत, लोकांचे हित करावे, सर्व जनाची निंदा करावी, देवा द्वेषुनी तत्य व्रते करावी, निष्ठुर वाक्ये नित्य बोलावी, गोवी प्रवध आचरावे, बहुवेश्या भोगाव्या सतत, प्राणी मात्रांचा करावा घात, ऐसा सदा असता वर्तत, काळा बहुत लोटला, वडिला जतीत केले वतन, बंधुनी दवडिले घरातून, आप्त मित्र बहुत सज्जन, मजशी कोण बोलेना, गावात कोणी आपुल्याद्वारी, शरण मात्र मज उभा न करी, ते मी दुःखित होऊनी अंतरी, वनातरी प्रवेशलो, तेथे मार्ग विरोधन कोटसौरू पिढी जाण, नाना मृग पाशी मारून, मांसभक्षण करी, परी तेही न मिळे पोटभर, रात्रंदिन धृताधुर ऐसा निर्जन वना भीतर, दुःखे पहारा गाजील, एकदा तृष्णे पीडित, फिरता निर्जवन वनात श्रीकृष्णाचे मंदिर तेथ, जिन्न अत्यंत देखील तष्ण सिद्धित, रमणीय सुंदर एक होते सरोवर, तयाच्या तिरी द्विजवर राजहंसादी विरहती, तेथे म्या जाऊन त्वरित उदक प्राचिले तृप्तपर्यंत, तेने जाऊन श्रम समस्त तरी स्वस्थ बैसलो, तव ही मस्माते सृष्टमती त्याच विनी बंध्यात होती, इथे इयेचे कुलीने ऐसे तीर्थ नाम असे विख्यात, ते माझे मार्ग बंधुजनांशी येशी दवंडले, घरातून कोठे न मिळे अन्नपाणी, शरीर जीर्ण झाली, श्राक्रांत सतत मम तृक्षम आठवीत, दुःखे सर्वत्र फिरत, निर्जन वनात प्रेविशली, तेथे मी बैसलो होतो अस्वस्थ, तेथे ही दैवे आली, अवचित येसी पाहुण्या दुःखित, तया मज व्रत उपजली, मग वन फळे आणि पाणी प्या तिथले ये लागुनी, तेनेही गत शर्म होऊनी, मस्म दानी बैसली, आणि मम दुःखे दुःखित ऐसी विनय बोलली मजपाशी, स्वामी अद्यापि पापराशी कराया कैसे प्रवर्तत, ओ ज्ञाने किंवा अज्ञाने करून जे नर करती पापाचरण, ते स्वकर्मशय पर्यंत पुण्य नरकी पतन पावती, महापातकी ते समस्त आत्र चंद्राकरता पर्यंत, गौरव आधी घोर नरकात, व पापाची काही निष्कृती न करिता साची पुन्हा पुन्हा पापकर्माची कर्मर्थ आता आचरता, वेदांत परिशीलने करून होऊनी आत्मज्ञान परब्रह्माची होते आपण, हे सत्य असे निसंशय तत्वमाचरणार्थ अन्न जन असते असमर्थ, म्हणून आर्य नियत धर्माप्रत सांगत्वे यथार्थ की ये जे अंतकाळी, ज्याची नाम वार्ता विवशपणेही मुखे येता, नाश होणे सर्व दुरिता, सर्व लोकात लाभते, तैसीची प्राणत्व क्रमण काळ, एकता जयाची नामावळी, सर्व पापे जडून समोरील परमस्थान प्राप्त होते, ऐसा तयाच्या नामाचा गुण, तया गोलकनाथा लागून भक्तिभावे सेविता अनुदिन, काय की प्राप्त न होय, जे काय येती श्री विष्णुभक्त, तयाची सेवा करीत सतत होऊनी सर्व पाप निमुक्त, भगवत की लाभते, भगवती कीने भुक्तिमुक्ती लाभती, हे जाणा निश्चिती हरिभक्तीच्या सेवेचे खाती, असे त्रिजगती साचार मुहूर्त अथवा अर्धमुहूर्त, जो का बैसे घरी मंदिरात, तयाचे सर्व पाप पर्वत विरोनिया जगात, पैसे हरी मंदिरात, जे कोण करेती संडा समार्जन लप्यन, तयाची यह परत्र संपूर्ण उत्तम फळ लाभती, इतराधिक सधर्मत्व बहुत वाचित फलदाते आहेत, तैसेची म्या अधिक मासव्रत सविस्तर ऐकले असे, तयाच्या आचरणे तत्काल मुक्ती लाभती, सोज्वल तुम्हा कल्याणाची इच्छा असेल तरी ते निर्मळ ऐसी येचे वाक्य ऐकून तैसेची निश्चय केला म्हणे, पूर्वाक्त सर्व सत्माचरण यथाशक्ती मी प्रवृत्तलो, यथाशक्ती अधिक मासाव्रत आमरण केले सहित तत्प्रभावे पूर्वजन्माजित पापे स्मरत लोकली, आणि या राजगुरु जनन तेनेचे लाभले आम्हा लागून, तैसेची पूर्वजन्माची स्मरण असे आम्हा उभयंता, म्हणून आम्ही अधिक मासाचे सामर्थ्य जाणून या साचे येथेही त्या अधिक मासाव्रताचे आचरण करीतो सर्वदा, तेने हे ऐश्वर सकळ प्राप्त झाले असे निर्मळ, आणि तेनेची ही बुद्धी सोज्वल झाली जाण निद्रा, श्रीहरी म्हणे गे सिंधू नंदिनी, ऐसा सुमती राजस पासून अधिक मासा महिमा ऐकून अंगिरस मुनी आनंदला, मग राजाचा निरोप घेऊन मुनी पावला स्थानी, पुढे राव स्त्रीसह वर्धमान, तैसेचे व्रत करेतसे तेने योगे तो जन्मपर्यंत मुख भोगुनी अत्यंत अति स्वराष्ट्री लोकासहित लोको का प्रत पावला, इंदिरे ऐसा आहे विशेष काही सकळ वाचितार्थार्थ सर्व काळ पुरवितो, म्हणून भगवत भक्तिजनी यथाशक्ती सद्वैका करून अधिक मास व्रता तुष्टने प्रविजिते साक्षपेश, येथे यथच फळे समस्त प्राप्त होती, जान निश्चित अधिक मासा समान, जगात अन्न तारक नसेचे, इंद्रियत्वा जे पुशिले मजरी, ते म्या सर्व कथिले तुझशी, आदी कवी श्री वाल्मिकी ऋषी दृढधवाशी बोलत, हे महाभाग्यवंता नुपाळा, तुवा मज जो प्रश्न केला, मी पुरुषोत्तम मासाला कवनेक प्रकारे सेवावे, त्यात कोणाची पूजा करावी, कोणती दाने कधी
कराद्यावी, कोणती कर्म आचरावी, कैसे विधी तयाचा, त्या प्रश्नाचे उत्तर सुदर्शी रमा विष्णू संवाद रूपेसी विवरुनिया विस्तायसी कथिले जे साचार राया अधिक मासास काहीच नाही पावनतम तयाचा स्वामी पुरुषोत्तम म्हणून श्रेष्ठ तो त्यात यथोक्त व्रत करीता की अन्यही कर्म आचरिता दुरित क्षय होऊनी सर्वदा इह परत्री सुख होय यास्तव सकळ नरी नारी पुरुषोत्तमाचा बाजारे उक्त कर्मातून एकतरी यथोक्त कर्म कीजिये ऐसे बोलून वाल्मिकी मुनी उगीच राहिला असता शनी स्त्री सह राहे आनंदोने पूजन केले तयाचे ते स्वीकारून तो मुनीवर आशीर्वाद देत सादर म्हणे का या निरंतर असो तुझे सुरू कल्याण आता मी जातो शरयूप्रती बोलता सायंकाळ झाला ती असे बोलून त्वरित गतीत वाल्मिकी चालता झाला तया बोडीवित राहिला ग्रामसीमेपर्यंत गेला मग बंधुनिया तच्चरणाला परत आला गृहासी आणि स्वकार्ताश्री जी गुणसुंदरी तेसी म्हणे गे प्रिय सुंदरी ह्या अशार संसार माझारे काय की सुख मानावा जैसे ती मिथ्या गंधर्व नगर तैसेच या संसार असार कामादी सहा शत्रुकुर घातुक यात वसताती आणि हे तो शरीर सगळे मलमुद्राधिकी असे भरले वातपित्त कपाचे उमाळे यात चाललेले आहेत हे केवळ अध्रुव जाण याचे मज काय प्रयोजन जन्म साफल्य कीजे आपण ऐसे मन झाले असेल तरी सोडून संसाराशी स्मरत श्री पुरुषोत्तमासी अविनाशपद संपादनाशी जातो वानासी मी आता ऐसी रायाची एकूण वैखरी महासाध्वी गुणसुंदरी मस्तकी ठेवून चरणावरी हस्त जोडून विनवित मने हो राया प्राणनाथा मीही सगळे येथे आता पतिव्रताची मुख्य देवता पतीच तत्वता असे पे पती वनवासा गेली यावरी सुशाधीन जी राहे घरी ती परमेश्वर मस्त शून्यपरी होय निर्धार्य सर्वदा तनय बंधू आणि जनक मितची देऊने होती पोषक आणि अमित दाता तो देख भरताची एक असे पा तस्मात बढत्यासी अनुसरण वर्तनान नाही साध्वी कोण ऐसे राणीचे एकूण वचन राव अत्यंत आनंदला आणि पाचारुनी प्रजा समस्त राज्य स्थापिला ज्येष्ठ सुत मग तो राजेंद्र पत्नीसहित तेथून त्वरित निघून या महर्षी सेवेत वनसासी जाता झाला आनंदेसी ऐसे श्रीमद्न नारायण ऋषी नारदासी कथिते झाले इतिशी अधिक मास महात्मासर पुनर्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते एकत्र चतुर अष्टविंशतमोध्याय गोळहा हरे नमः इति अष्टविंशतमोध्याय समाप्तः हरे नमः गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 29 श्री गणेशाय नमः नारायण मुनी नारदाला अधिक मासाचे महत्त्व सांगत होतो त्यात अनेक कथा त्यांनी सांगितल्या ते पुढे म्हणाले राजा गुणसुंदरीसह वनात गेला तेथे त्यांना अधिक मास प्राप्त होताच श्री पुरुषोत्तमाच्या प्रित्यर्थ फार कडक वताचरण केले त्यामुळे त्या दोघांना स्वर्गात नेण्यासाठी दिव्य विमान तेथे आले त्यात पुण्यशील व सुशीला नावाचे विष्णुदूत होते अनेक अप्सरा होत्या स्वर्गीय गायन चालले होते राजा राणी त्या विमानात बसून गोलोकास गेले नारद एका वानराकडून पुरुषोत्तमासात नकळत स्नान व उपवास घडला त्या योगाने तोही उद्धरून गेला त्याची कथा ऐक तू नवल करशील मानव योनीतच नव्हे तर मार्कंड्यान योनीतही या व्रताने वैकुंठात गती मिळते हे विशेष आहे केवळ देशात एक चिक्कू धनलोभ ब्राह्मण राहत होता पैशाचा अत्यंत लोभी एक कवडीही कोणाला देत नसे पैसा कसा मिळेल व मी तो कसा साठवून ठेवी याचीच चिंता करायचा गलिच्छ राहायचा भिक्षा मागायचा भिकारी समजून लोक त्याला जे द्यायचे ते जमवून ठेवायचा लोकांना फसवायचा सत्कर्म एकही करायचा नाही एका माळ्याने आपले मळे सांभाळायचे काम त्याला दिले तेथेही तो फलादी माल चोरून विक्री मालकाला फसवी तो कद्रू 87 वर्ष जगून अचानक मेला तेव्हा यमदूतांनी त्याला यमाकडे नेले जाता जाता त्याला त्यांनी फार मारले यमाने चित्रगुप्ताला त्या ब्राह्मणाचे पाप पुण्य विचारले त्या ब्राह्मणाला ते त्या वेळेपर्यंत फारच पश्चाताप वाटू लागला होता हरे नमः गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 29 श्री गणेशाय नमः पूर्वाध्यायी दृढ धन्यवाद नरेश राजी स्थापून या पुत्रास स्वपत्नीसह गेला वनास ऐसी कथा झाली आता पुढील वृत्तांत सांगतो तो एका समस्त नारायण मुनी नारदा प्रत प्रेम कथित साक्षपे म्हणे का नारदा
ब्रह्मात मजा मग तो दृढ धन्वा महाराजा. पुढे जाता जाता सहजा गंगातरी पावला. ते परम पवित्र स्थान पाहुणे तेथेची राहिला जाण. उभयंता तत्काळ त्रिकाळ गंगा स्नान नित्य नेमान करून या स्वधर्म कृत्य सर्व सारुण्य रमत असती भगवत. त्यांनी कंद मुळे फळे पशुनी उपजीविका चालवीत. ऐसे लोटता कित्येक दिवस आला पुरुषोत्तम मास. जो साक्षात पुरुषोत्तम मास प्रिय विशेष असे त्या माजी यथा विधान चालविले तपोनुष्ठानात. पुरुषोत्तमासी रात्रंदिन अंतरी स्मरत दोघेही. त्यात तो स्वये राजेश्वर उद्वी बाहू निराधार. एकेची पादरा गुठ्ठावर सदा उभा राहुनी दृष्टी लावणे आकाशात. मुखे श्रीकृष्ण नाम वदत निराहार. ऐसा सतत व्रत करीत साक्षेपे. तेव्हा तयाची ती कांता गुणसुंदरी महापतिव्रता. पतीच्या सेवे माझी सर्वथा तत्पर असती जाहली. ऐसे करिता तपोनुष्ठान अधिक मास झाला संपूर्ण. तव येथे आकाशातून तीव्र विमान पातले. नाना रत्नांचा तीव्र कांती इतहाई प्रकाशली. वनश्रीती स्वर्ण किंकणी रुणझुण वाजती. माझी नाचती देवांगना. पुण्यशील सुशीलाभिधान अंत असते पुरुष दोन. ऐसे ते सुंदर देवयान अकस्मात पातले. त्या पाहुणे दृढधन्वा राय पत्नीसह झाला साक्षर्य. आणि त्या दिव्य पुरुषाचे पाय प्रेमे तत्काळ वंदिले. मग त्या सुशील पुण्यशिलांनी ती उभयंता राजा राणी सत्कारपूर्वक त्या विमानी स्वहस्ती धरुनी बैसविली. ते विमान आकाशमार्ग उपरी चालले मनोवेगे. तो राजा राणीशी सर्वांगे परम दिव्य जाहली. स्वर्गादी लोक अधिक रमणीय विमाने गेले. गोलोकाहुनी पुरुषोत्तमाच्या सानिध्याने राजा राणी पावली. ऐसा तो दृढधन्वा भूम अधिमासीचा आचरला तप. तेने होऊनी दिव्य स्वरूप लोकाप्रत पावला. आणि तो तप करिता असतात स्वपत्नी जी प्रतिव्रता. तिने पतीची सर्व सेवात केली असे अधिक मासी. तिने पुण्यती राणीही तक्षिणे गोलोकाप्रत पावली जाण. नारदा मी अधिक मासाचे पुण्य काय वर्णू एकमुखे. पुरुषोत्तम मासा सम जगी नाही काहीच उत्तम. त्याचा स्वामी श्री पुरुषोत्तम म्हणून परमश्रेष्ठ तो अधिक मासा लागी सेविता. जे अच्युतम फळ हे हातात ते सहस्र जन्म ही तप करिता प्राप्त. नेहमीची साचार पुरुषोत्तमासाठीही कोणत्याही निमित्त नराही स्नानदान जपादी काही सत्कर्म केले असता तयाच्या पुण्य प्रभावाशी कोटी जन्म कृत पापाचे राशी तत्काळ जाऊन विलयासी गोलोकासी पावतात. जेवी एके शाखा मृगाची नेनतपणे अधिक मासी 5 दिवस शीत निरेसी सहज स्नान घडताच. त्याची प्राक्तन कर्म सकळ विलय पावणे तत्काल श्रीकृष्णापरी तो निर्मळ दिव्य देही जाहला. आणि सर्वेची विमाने बैसून गोलोकाप्रती गेला जाण. आदिव्याधी जरा मरण येथे नसती कदाही. तस्मात सर्व मासाहून परमश्रेष्ठ मास पुरुषोत्तम. तयान सेवितो नराधर्म महामूर्ख जाणे. आणि जे ज्या मासा लागून स्नानदान जप होमनी तैसेची नाना व्रत नियमाने विधीपूर्वक सेवितात ते कृतकृत्य धन्य सकळ. तयाचे जन्म होऊन सफळ इह परलोकी सर्व काळ सुखाशी अचळ भोगिते. ऐसी नारायण ऋषीची वाणी ऐकून चकित नारद मुनी पुनश्च तया हस्त जोडून मधुरवाणी विनविते. अहो या सकळ विश्वाठाई सर्व अर्थ साधण्याविषयी नुजन्मीची उपयोग ऐसे सर्व ही बोली जेते. ऐसे असता आजी आपण कथिले की व्याज स्नाने करून शाखा मृगही उद्धरवून मुक्त तक्षण जाहला. तरी त्याची ती कथा समस्त मजर सांगावी लोकहितात. तो शाखामृग होऊन किमर्थ ऐसा कोण कोठे उद्धवला वसत होता कवने देशी. स्नाने पडली कोठे त्याशी व्याज स्नाने अधिमासी. काय पुण्य लाभले ते सकलही विस्तारुने सांगावे आता मज लागुनी. कथामृत आपणापासून ऐकता धनी पुरेना ती देववशी ऐकून वाणी. तया सांगत नारायण मुनी केरळ देशा माझी कोणी. एक द्विज राहतसे तो महालोभी सर्वत्र फिरत. मधुपक्षी एक परी सतत दक्ष असे धनचर्यार्थ. धनची अत्यंत प्रियत्याशी सद्धान्य किंवा सद्वसन कदाही नाही भोगिले. तयाना श्राद्ध पूजा देवकृत्य जन तेही कदा न करीच. कीर्तीसाठीही नाचले काही. मोक्ष वर्कही न पोषी कदाही. अन्यायसहित धन सर्वही धरून ठेवी भूमीत. यद्यपि जाऊ लागले प्राण तरी न वेची तयाहून. व्यायाचे नाम कठीत तक्षण तयाचे प्राण घुटमळती. ऐसा तो कुपन अत्यंत म्हणून त्याचे कडदेय म्हणत. तयाचे नाम पितृ कल्पत्य चित्र शर्मा ऐसे असे. माघ्य महिन्यात तिलदान. कार्तिक मासी दीपदान. वैशाख मासी धान्यदान. स्वर्णदान व्यतिपाती. रथदान
वैदुती तिन्ही सर्व दाने रवी संक्रमणी आणि अन्यही दाने अन्न परिपूर्णकारक आहेत, परी त्यातून ते कधीही एकही दाना केले नाही. आणि चंद्र सूर्य ग्रहण समयी जपाती काहीच नाचरिले कैशीही पर्वणी आली तरी स्वये सत्कर्म काही न करी महापापात्मा दुराचारी धनिचित अंतरी चित्तित अंगावरी न घे वसन वर्ष शीततातप करी सहन सर्वांग जळजळ कृष्ण मळीन पाहता मन कंटाळे धनलोभ भुतळी फिरत जो भेटे ते याचित मुखे दिनवाने वदत पाणी काठीत नेत्रातून रडत रडत वारंवार नगरी हिंडे दारोदार गोदाहन मात्र काळभर कोठेही स्थिर न राहे जयाच्या सानिध्य जाई ते धिक्कारी ती सर्वही तेने उद्विग्न होऊन सदाही हिंडत राही सर्वत्र ऐसा तो नष्ट कर्द देह तयाचा मित्र कोणी एक माळाकार वाटिका नायक विटेक माझी राहत असे तेथे तो कर्द जाऊन वारंवार करीत रुदन आपले दुःख त्या मित्रा लागून संपूर्ण कथिता झाली. मने गा सखया करू काय आता न चले माझा उपाय दुर्भाग्याचा झाला उदय दुःख हृदय कळत आहे नगरवासी जन समस्त मज तिरस्काराती सतत यास्तव आता त्या नगरात बसाया समर्थ मी नव्हे कोठे भिक्षा मागून पाही जरी शुक्रात्न मिळवले काही तरी ते पकाया स्थळ नाही म्हणून उपाशी मरत आहे. पुढे कर्तव्य न चुके एक माझी मेटे बसली ते येते तयाचे दिनक वाचित ऐकूनही सर्वही तो माळाकार वाटिकानाथ कृपे कळवळाला अत्यंत आणि तया मानुनी शरणागत त्या करिता झाला मने कर्दया तू सापडत सुखे राहे या वाटिकेत ऐसे मित्राचे ऐकून भाषित कर्द अत्यंत आनंदला आणि त्याच दिवसापासून तेथे वसता झाला जाण सतत माळ्या निकट राहून आज्ञा पाळीत तयाची आणि जो जे काम सांगे ते करून वेगे रात्रंदिन झटून स्वावे वाटिका लागी रक्षित तिने योगे तो माळाकार विश्ववासला कर्दावर बहुतेक सर्व कारभार तया हाती गोपीला आपुल्या हाताखालती तयासी केला वाटिका पोती सर्वात्मा भावे तयावरती जळली प्रीती अत्यंत तैसा बंधू किंवा तनय तैसाचा हा आपला कर्दय ऐसा अंतरी केला निश्चय सर्व सक्षय सोडिला मग सकळ चिंता टाकून राजगृहा गेला माळी आपण तेथे तर तयाचा कार्य मिळवून सदा राहावे लागले. ते पराधनीपणे त्या बाळास मिळेना वाटिकेत जायास परी कर्दावरी दृढ विश्वास म्हणून निश्चित असे तो इकडे कर्द काय करीत फळे काढून समस्त सोय आनंदे इच्छित भषित उरली टाकीत विकुनिया तयाचे जे का द्रव्य येई ते सर्व गाठी भूमी डाही अंतरी पापाची भीती नाही सर्वदा राही निशंक जेव्हा केव्हा पक्षपासाती वाटिकेत येऊन वाटिकापती फळार्थ पुच्छी त्या कर्दयाप्रती तो तया ते सांगत मी तो नित्य नागरी फिरवून भिक्षानेची पोट भरून तुझी वाटिका रात्रंदिन रक्षित आहे साचार तथापि दृष्ट पक्षी सापंत बहुतेक फळे भक्षितात त्यातील कित्येक पक्षी येत म्या मारून या टाकिले तयाची मासे आणि पिसारे सर्वत्र पडले हे सारे वैसे बोलून तेने स्वकरे दाखले तो उचलून या ते पाहुणे तो वाटिकापती मालाकार त्या कर्दयावरती पूर्वापेक्षाही विश्वासूने गती निघून जाता जाहाला ते पासून तो दृष्ट कर्दय अत्यंतची होऊन निर्भय पूर्वाहूनही अधिक चौर्य करू लागला. साक्षेपी ऐसा क्रम चालतात सत्वर लोटले बहुत कर्दयाचा आयुष्यात सानिध्य प्राप्त झाला 87 वर्ष झाली पूर्ण तो कर्द पावला मरण तयाच्या जीवात्म्याची बांधून यमदूत येऊन चालले वाटिके माझी राहिले प्रेत कोणीच मनुष्य नाही ते तर कोणी तयाची अग्न देत ताईच कुजले सर्वही असो पापाची दारुण गती भोगिल्या विना न चुकेती ऐसे वेद व्यत्य कठोर यातना असो योग व्यत्य बोलती त्याची प्रचिती आली ते यमधर्माचे दूत क्रूर जीवासी ताडित वारंवार मृदगाचा मारा कठोर यातना घोर सोसवेना ते तो जीवात्मा हा करीत कृतकर्मासी आठवित मने हो हे माझे अद्भुत केवढे पहा अज्ञान देवासी ही दुर्लभ परम जे भरतखंडी नरजन्म ते मज येथे अच्युतम प्राप्त झाले असून या धनलोभे म्या काय केले सर्व जन्म व्यर्थ दवडिले चिरकालाजित दे सकळे धनही हेविले भूमीत आता मी झालो पराधीन काळामाशी पावलो बंधन मानव जन्माते पाहून काहीच पुण्य नाचरलो कधीच दान न केले काही अग्नित हवन केले नाही बैसोनी पुण्यवना ठाई तपही नाही आचरिले मकर मासा माझरी नालोक नाही गंगानीरी ही अधिक मासाती त्रिदिनी तरी काही नाहीच केले उपवास कार्तिक स्नानी नाही केले शरीरही नाही पोशिले कष्टातीत द्रव्यही वाहिले व्यर्थ वाहतले भूमीत जीवाशी कष्टविले सदाही कधी सुवस्त्र नेसलो नाही नानाविध अग्नी कदाही जष्टालग्नी नाही शांतविला ज्ञाती बांधव स्वजन बाचे मामे जामात नंदन पिता माता अनुज ब्राह्मण सती पत्नी आणि कन्या यास म्या जन्मात एकांदाही मिष्टान्न जेऊ घातले नाही मज सम ह्या त्रैलोक्य ठाई महामूर्ख कोण
आहे. ऐसा कर्दव विलपे बहुत यमदूत तयासी ओढीत नेत वायुवेगे मार्गक्रमित यपुरी पावले. आणि जेथे साक्षात सूर्यतनय बैसला होता धर्मराय, तयापुढे तो दृष्ट कर्दय्य पार्श्वबद्ध उभा केला. तया पाहून या कृतार्थ पुसता झाला चित्रगुप्ता प्रत. ती कथा रसाळ समस्त पुरुषा प्रसंगी वर्णिजेले. इति श्री अधिक मास महात्मसार बृहन्नार दीय पद्मधार सज्जन श्रोते एकत्र चत्र 19मोध्याय गोळहा. हरे नमः हर नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. इति 29मोध्याय समाप्तः. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 30. श्री गणेशाय नमः. नारायण ऋषी नारदला सांगू लागले, नारदा, चित्रगुप्ताने आम्हाला त्या कत्रूची गत जन्मातली सर्व पापे सांगितली. यम कृत्य झाला. त्याने त्या जीवात्म्याला पेचादी योनीत चिरकाल दुःखे भोगण्याची व नंतर वानर म्हणून जन्म घेऊन हालात दिवस कंठण्याची शिक्षा दिली. दूतांनी त्याला लगेच घोर यातनामय अशा प्रेत योनीत ढकलले. तेथे तो भूक, तहान, उष्णता, थंडी आदी तीव्र संवेगांना फारच क्लेश भोगत राहिला. त्याला परत वानराचा जन्म मिळाला. कालंजर जीवात्म्याला पेचाजनित चिरकाल दुःखे भोगण्याची व नंतर वानर म्हणून जन्म घेऊन हालात दिवस कंठण्याची शिक्षा दिली. दूतांनी त्याला लगेच घोर यातनामय अशा प्रेत योनीत ढकलले. तेथे तो भूक, तहान, उष्णता, थंडी आदी तीव्र संवेगांनी फारच क्लेश भोगत राहिला. त्याला नंतर वानरास जन्म मिळाला. कालंजर पर्वतावर एक सरोवर आहे. तेथे तो राहिला. ते सरोवर पापनाशक आहे. दैत्याचा भयाने पूर्वी देवांनी येथे आश्रय घेतला होता. तेथे मृगतीर्थ नामक कुंड आहे. तो वानर तेथे राहू लागला. रामावतारात रामाने वानरांना असा वर दिला होता की त्यांना गर्द, झाडी, अन्न म्हणून फळे व पाणी या गोष्टी कधीही कमी पडणार नाही. त्या वरामुळे त्या वानररूपी कद्रूप विप्राला येथे राहायला मिळाले. केवळ देशात असताना त्या ब्राह्मणाने चित्रकुंडल नावाचा एक धनिक व्यापाऱ्याच्या घरी चाललेले अधिक मासाचे व्रत पाहिले होते व दक्षिण मिळवण्याच्या आशेने वाहवा करून त्या व्रताची खूप प्रशंसा केली होती. पुरुषोत्तमाची पूजा पाहिली होती. देवाला वंदन केले होते. त्याचे एवढेच पुण्य झाले होते. तेवढ्यात त्याला वनराई, फळे, पाणी आदी सुखे मिळून त्याचा वानर जन्म थोडा तरी सुसह्य झाला होता. पण त्याच्या तोंडात वर्ण झालेले असल्यामुळे त्याला फळे खाता येईनास. त्यातच तो दुबळा झाला. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारताना तो खाली पडला. त्याचे दात पडले, अंग ठेचाळले. तेवढ्यात योगायोगाने अधिक मास आला. तेव्हा घटना अशी घडली की पाणी पिण्यासाठी तो मृगतीर्थाशी गेला, पण त्यात त्याला उतरता येईना. मग तो कसाबसा झाडावर चढला. तेथून तो खाली पडला. तो त्या त्यात थोडेसे पाणी असलेल्या कुंडात पडलेलाच राहिला. त्याला 4 दिवस स्नान पडले, उपास तर महिनाभर पडला. 5व्या दिवशी तो कासावीस होऊन मरण पावला. तेव्हा त्याचा जीवात्मा मुक्त होऊन दिव्य विमानाने अधिक मासात गोलोकात पोहोचला. ती घटना पुढील अध्यायात आहे. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 30. श्री गणेशाय नमः. यम म्हणे चित्रगुप्ता लागून, अरे का आणिला आहे कोण, याचे शुभाशुभ विलोकून सांगे संपूर्ण सत्वर. ती यमधर्माची ऐकून वाणी. चित्रगुप्त म्हणे तया लागून, अहो प्रभो, हा कर्द म्हणून द्विजाधमपय आहे. हा धन लोभी दृष्ट अत्यंत, याचे नाही काहीच सुकृत. याने वाटिकेत राहुनी सतत पापाची पहुत केले असे. वाटिका पतीचा विश्वास याचिकेवरी असोनी विशेष. तेथील नाना फळे अशेष. धनलोभे चोरून या पक्क तितुकी भक्षिक आपण. उरतील ती टाकीट विकून, आणि द्रव्य येई ते संपून ठेवी पूर्ण भूमीत. ऐसा हा धनलोभी अति, ह्याची अत्यंत ग्रपावे 2 असती. एक फलचौर्य कृती निवृत्ती, दुसरे विश्वस घातज, आणि ह्या वाचुनी बहुत ह्याची पापे विविध आहेत. ऐसे चित्रगुप्ताचे भाषित ऐकून कृतांत कोपला, आणि म्हणे रे चित्रगुप्ता सांगतो तैसे की आता याची सहस्रस्वार तत्वता वानर जन्म देऊन या, तदनंतर विश्वासघाताचे फळ भोगून या साचे. मग इतरही सर्व पापाचे यथानुक्रमे भोगावी. ते प्रभूचे एकूण भाषित तो महाज्ञायी चित्रगुप्त स्वातरी विचारून या अत्यंत दूताप्रत बोलत की, अहो हा कर्दव अत्यधर्म लोभाविष्ट झाला प्रथम, तदनंतर चौर्यकर्म करीत झाला साचार. यास्तव आधी प्रेतत्व घोर पावोनी मग हा हो वानर, तदनंतर अतिभयंकर नरक यातना भोगवाव्या. हाच क्रम यमधर्माचा गृही
श्रेयस्कर असे सर्वदाही ऐसे चित्रगुप्ते सांगता सर्वही दूत लवलाही धाविदले ते सर्वही अत्यंत भीषण कर्दचित करीत तांडन प्रेत योनी माझी तक्षण प्रथम टाकीते जाहले ते तो निर्जन घोरवणी तेथे न मिळे फळ ही पाणी येथे भयंकर प्रेत होणे सर्वत्र फिरू लागला. तृषाने व्याकुळ अति वारंवार तळमळे शिती रडे ओरडे दिवसा रात्री न सोसवे म्हणून ऐसे बहुकाळापर्यंत प्रेत योनिगत दुःख समस्त भोगुनी व मग फलजोय जनित कर्पत्वा प्रत पावला. दिव्य कालांजर पर्वतावर तेथे जुंबूखंड मनोहर शीतळ छाया निरमधुर आणि अपार फलपुष्पे तेथे इंद्रनिर्मित सुरेख सत्वेय परम पुण्यकारक पापनाशक कुंड एक सरोवर सम आहे ते सुरासीर दुर्लभ अत्यंत तयाते नाम मृगतीर्थ तेथे शास्त्र करीत यथोर्थ पितर मुक्त होता ती दैत्य भये सर्व सरोवर मृग होऊन निरंतर त्या इंद्रनिमित्त कुंडी सादर स्नान करीते झालं तेने ते निर्भय होऊन पुनश्च पावले स्वर्ग भुवन यास्तव त्या कुंडला लावून मृगतीर्थ बोलू लागले. असो ऐसे जे तीर्थ उत्तम तेथे तो कर्द द्विजाधम फल चौर्य कृत पापेस प्रथम वानर जन्म पावला. ऐसे नारायणाचे भाषित ऐकून स्वाश्चर्य ब्रह्मसुत म्हणे हो मुनी ते मृगतीर्थ त्रैलोक्य पावने असूनही तेथे त्या दुष्ट पापी वानरासे ऐसे कैसे मिळावे रहवास ते कारण सांगोने अशेष संशय माझा निरसावा. भवादृश्य गुरु स्वशिष्याप्रति गम्य तेही विवरुनी सांगती ऐसी देव अशी ऐकुनी भारती. नारायण मुनी आनंदला आणि म्हणे गा नारदा एके प्रच्छिलेस ते सांगतो सकळी चित्रकुंडाला मे महाधनिक कोणी एक वैश्य असे आणि त्याची स्त्री पुण्य सरिता तारका नामे प्रतिव्रता अधिक मासाशी ती उभयंता भावे सेविती झाली. मासपूर्तीपर्यंत यथोक्त तीही केली. पुरुषोत्तम व्रत चरम दिनी होता प्राप्त. उद्यापन आरंभले. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण स्वपत्निक पाचारील जन आणि इतरही महाविद्वान द्विज बहुत बोलाविले. तेव्हा तेथे तो कर्दही धनलोभी पातला काही पाही. असो मग त्या वैश्य सर्वही पूजा समारंभ होऊन नाना वाद्याची गर्जना करीत उत्सव चालविला. बहुत पूजा होम हवनादी यथोक्त विधी समस्त सारिला. मग सर्व दपत्या कारणे यथाविधी विधिली दाने तांबूल दक्षिणा वस्त्रभूषण ऋती ज्या कारणे तिथली तैशीच इतर ब्राह्मणाची यथाशक्ती तिथली पुहेसी. तेने ते संतोषुनी मानसी स्वगृहात जाते जाहले. परी तो महालोभी करते काही केल्या परत न जाय. वेश्यापुढे मोकलुनी ध्याय रडत उभा राहिला आणि विनय जोडून हात गंधर्व आणि तया बोलत हे वैश्यवर्या तू समर्थ भगवती आहे शित्वा ऐसे जैसे पुरुषोत्तम व्रत यथाविधी केले साप्रत ऐसे जगी आजपर्यंत कोणीच नाही आचरिला आणि तू श्री पुरुषोत्तम मास परमभक्तीने सेविलेसी तस्मात सर्व प्रकारे विशेष भाग्यवान धन्य आहेसे आणि तव माता पितरही धन्य तो जेत्री जगा ठाई तुझे ऐसा हा घरी प्रिय जाही उत्तम पुत्र उपाधीला आणि ह्या धन्याहूनही विशेष धन्य आहे पुरुषोत्तम मास ही की जयाचा सेवे उपयत्र अशेष सुख सर्वस लाभते. वैश्यवर्या त्वकृत्य पूजन पाहून चकित झालो जाण तुवा हे महात्म कर्माचरण केले यात संशय नसे. आजी त्वा सर्व ब्राह्मणासी बहुधन तिथिले आनंदेसी परी मज भाग्यहीनाशी कैसे नाही तिथिलेस मी पामरा अत्यंत दीन तू बहु धनदाता अजून मज न मिळावे तुझं पासून हे तुझं योग्य होईल की ऐसे कर्द विनविताशन वैश्य तयाशी तिथिले धन ते तो घेऊन आनंदे करून पुरून ठेविता झाला. असा त्या कर्द वाहिली पुरुषोत्तमाची पूजा पाहिली आणि त्या मासाची चांगली स्तुती केली. धनलोभे त्या पूर्व पुण्य वानरास मृगतीर्थ झाला वास व्याजे ही भजता पुरुषोत्तमास ऐसे विशेष फळ असे. ऐसे नारायणाचे ऐकून वचन नारद पावला समाधान आणि पुण्यच्छ तया लागून हात जोडून प्रश्नित म्हणे हो मुनित्रा ज्या ठाई सुफळयुक्त वृक्ष सर्वही निबिड छाया सर्वत्र आहे आणि सुशीतळ जड असे ऐसा त्या रम्य वनी निवृत्ती त्या दृष्टी कपचे व्हावया स्थिती कारण काय ते मदप्रती सांगे संपत्ती मुनिद्रा. ते ऐकून म्हणे नारायण नारदा सांगतो एके कारण तयाच्या श्रवण मात्रे तत्क्षण सर्व पापक्षय होय. पूर्वी श्रीरामचंद्राची कांता सीतारावने चोरून नेता श्रीरामचंद्र जुजूनी सर्वदा दुष्ट रावण मारिले जय ते त्या वृद्धी बिंबीषणा विन राक्षस उरले नाहीच कोण तैसेशी बहुतेक वानरगण पावले निधन साचार आणि रामे रावण मारिला म्हणून विविचादी सर्व सुदापाने अंतरी परमानंद पाहुनी राम सानिध्य पातला आणि म्हणत हे दातशरे रामत्वा जो मारला राक्षसाधम हे आम्हा सर्व सुराचे काम अप्रतिम केलेसी म्हणून आम्ही झालो
प्रसन्न यथेच्छ मागे वर प्रदान ते सुराचे ऐकून वचन रघुनंदन बोलत, हो तुम्ही येणार वर, तरी जे माझे वीर वानर राक्षसी मारिले ते सत्वर जिवंत करून उठवावे. ती रामाचे ऐकून वैखारी ब्रह्मेंद्रादी सर्व सुरवरी तथास्तु म्हणून वानरावरी केला अमृत वर्षाव. तेने ते सर्व वानरगण सुप्तस्थितापरी उठवून जय जय श्रीराम म्हणून रामसे वदते झाले. मग सीते सहित रघुनाथ आरूढ धुनियात पुष्पकांत सर्वत्र सीत वानराप्रत ऐसे सांगता झाले की, हे सुग्रीवा, हे हनुमंता, अंगदा, हे जांबुवंता, तुम्ही वानरासह सर्वथा मित्रकार्य केले ती आता तुम्ही या वानरासी आज्ञापा येथून जावयासी जेथ येईल त्याच्या मनाशी तेथे समस्त राहतो. हे मम कपी चिराऊ सकळ, ज्या ज्या वनात वसतील त्या त्या वनवृक्ष विपुळ सदा सुफळ असतील पहा, आणि नद्या किंवा सरोवर पूर्ण राहतील शीतळ निरे, आणि कोणाच्या नेही निकुरे दशिले जाणार नाहीत. ऐसे रामाचे आशीर्वचन पूर्वीच झाले. या लागून ज्या ज्या स्थानी वानर म्हणून सदा वसत असतात तेथे तेथे नद्या सरोवर पूर्ण राहतील, शीतळ निरे आणि महावृक्ष फलपुष्पाकुरे सुमंडित असतात. एवं रामाच्या प्रभावाने वानर जाती मात्रा कारणे सद्वृक्षवनी स्वसती मिळणे साहजिक झाले असे. परी सुखदुःखे ती समस्त प्राजक्तन कर्मापासून होत. जेथे जेथे प्राणी वसत तेथे तेथे ती येती कर्म न संपे भोगलाविन. ऐसे असे वेदानुशासन असो पुढे तो कपी महान पर्वता ऐसा वाढून त्या मृगतीर्था सनिध्य वनात क्षुधातृष्णाने अति पीडित स्वजाती चापल्ले सतत सर्वत्र भ्रमू लागला. नारदा त्या वनी निवृत्ती फलपल्लव विपुळ असती. परी त्या कपीची कर्मगती विपरीत असे. जन्मापासून त्याचे वदनी पित्तजन वन्न होऊन रात्रंदिन तयातून रक्तस्राव होत असे. तेने वेदना अत्यंत होई, भक्षावया न शक्य काही, आणि किडे मुळे तया कदाही एके ठाई राहावे ना. वारंवार फळे तोडून मृगाजवळ नेई जाण, परी ती न भक्षवती म्हणून देही टाकून भूमीवर अशक्त आली. शरीरी वृक्षापासून वृक्षांतरी जावया क्षम होऊन भारी सुखाव माने मृत्यू ते कदाचित करिता उडान. भूमीसी पडला वृक्षावरून सकळ गात्रे आली भंग जागेवरून उठेवना. जीवना वेणी मीन जैसा भूमीवरी तळमळे तैसा चहूकडून आली दुर्दशा. विलाप करी अत्यंत श्रुतातृषाने अति व्याकुळ दंतपक्ती पडली. सकळ वन रोगाची पीडा विपुळ सर्व काळ रक्त गळे. ऐसा पूर्वजन्माकृत पापेसी पाहोन या बहु दुःखासी निराहार उपवासी रात्रंदिवस तळमळे. ऐसे जाता बहुत दिवस तैव पातला पुरुषोत्तमास, जो साक्षात पुरुषोत्तमास प्रिय विशेष असे पै. त्या मासीसी तो पूर्ववत श्रित वादादिके पीडित वृक्ष पक्षा माझी कदाचित फिरत असता वाना माझी तुक्षाज्ञे अति व्याकुळ झाला. मृगतीर्थ सनिध्य पावला, तळ जळ पाना लागी प्रवर्तला. परी ते काही प्राशवेना आणि होऊन या शूद्राकांत वृक्षावरी चढला. त्वरित कपिजातीचे चापल्य बहुत स्थिर न राहे. तेथेही उडी मारता वृक्षांतरी मध्येच पडला कुंडाभितरी. बहुत दिवसाचा निराहारी कुंडाबाहेरी एववेना. शरीर उरले नाही बळ, पंच प्राण झाले व्याकुळ. कुंड प्राप्ती स्वल्प जळ तेथेची तळमळ करीत असे. ऐसा तो कपी अधिक मासात दशमीपासून पै सतत पूर्ण 4 दिवसपर्यंत कुंडली लोळत राहिला. 5वे दिनी 2 प्रहरी, मध्य दिनी येता अंधककारी त्या मृगतीर्थाच्या पवित्र नीरी पडला प्राण जाऊन या. ऐसे त्या वानरास अधिक मासादी 5 दिवस सहज स्नान घडता विशेष तत्काल निर्दोष झाला. अनेक कपी देहांत सोडून दिव्य देही झाला तक्षण, की ज्यावरून कोटी मदन ओवाळून टाकावे. नवघन की इंदीवर तैसे सर्वांग श्याम सुंदर, कासे झळके पितांबर बेखला सुंदर, त्यावरी रत्नजडित किरीट शिरी, कर्णकुंडले तळपती साजरी, रत्न कियरू वलय करी, अग्रीपरी झळकत दशागुडी मृदिका सोज्वळ, चंद्रवत प्रसन्न मुखकमळ, सुनिध निळकेश, कुरळ गळा माळा वैजयंती. असो ऐसा तो कपी आपण दिव्य देही जाहला जाण. तो त्या सानिध्य आकाशातून दिव्य विमान पातले. इति श्री अधिक मास महात्मा सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते एकत चतुर त्रिशतमोध्याय गौडहा. हरे नमः. इति श्री शतमोध्याय समाप्तः. हरे नमः. गोपाळ कृष्ण भगवान की जय.